शासकीय तिजोरीवर दरोडा टाकणारे अधिकारी आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करा. विजय कुंभार. किमान दरापेक्षा 10 पट दराने निविदा मंजूर. अधिकारी आणि त्यांच्या सूत्रधारावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी. वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतलेल्या 3 निर्णयांबाबत आक्षेप. किमान दरापेक्षा 10 पट दराने निविदा मंजूर करून शासकीय व जनतेच्या तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्या अधिकारी आणि त्यांच्या सूत्रधारांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी आज पुण्यात केली आहे. मंत्रालयातील अवर सचिव व इतर अधिकाऱ्यांना किमान बेरीज वजाबाकी येत असेल व चौरस फूट आणि चौरस मीटरमधील फरक कळत असेल असं गृहीत धरून सदर तक्रार करत आहोत. हे जर कळत नसेल तर त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही आणि ते कळत असूनही बाह्य तत्वांच्या नादाला लागून ते शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकत असतील तर त्यांच्यावर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत. जुलै 2023 ते नोव्हेंबर 2023 या 7 महिन्यांच्या कालावधीत वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतलेल्या 3 निर्णयांबाबत तिन्ही शासन निर्णयावर एकाच अवर सचिवाची सही असली तरी त्यासाठी ते एकटे जबाबदार आहेत असं नाही, तरी त्यांचे वरिष्ठ, कनिष्ठ आणि ज्यांनी ही प्रकरणे हाताळली, मान्यता दिली, ज्यांनी अंमलबजावणी केली, या प्रकरणांच्या लाभार्थी कंपन्या आणि त्यांचे राजकीय मास्टरमाइंड सगळेच तेवढेच जबाबदार आहेत. या प्रकरणातील भ्रष्टाचाराचे पुरावे इतके स्पष्ट आहेत की चौकशी न करता सुद्धा संबंधितांवर गुन्हे दाखल करता येतील. आपण त्या दृष्टीने सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी याच वर्षाच्या 7 महिन्यामध्ये म्हणजे जुलै ते नोव्हेंबरमध्ये 3 निविदांना प्रशासकीय मान्यता दिली. ह्या निविदांच्या प्रशासकीय मान्यतामध्ये म्हणजे एका ठिकाणी बांधीव कामाला 4 रुपये स्क्वेअर मीटर इतका रेट आहे, तर एका ठिकाणी 71 रुपये इतका रेट आहे. का बरं असेल? त्यांना जेवढं मोठं पाकिट मिळालं तेवढं त्यांनी केलं. याच्यामध्ये कुठेही नियम नाहीये किमान दराने शासनाची निविदा भरली जावी, हा याच्या मागचा नियम मी स्पष्ट शब्दात सांगितलंय. 5 कोटी 80 लाखाच्या टेंडरमध्ये 5 कोटी 2 लाखाचा भ्रष्टाचार ह्या. आणि याच्यामध्ये दुसरा आणखी एक महत्वाचं आहे, CPR रुग्णालयाचं आपण घेतलं तर त्याच्यामध्ये त्यांनी जो दर दिले त्याला कुठेही काही लॉजिक नाही. म्हणजे आता त्यांनी म्हटलेलं आहे की 28,000 स्क्वेअर मीटर ही शौचालय असेल आणि बाकीची बांधकामे असतील असं शक्य नाही. म्हणजेच हे अधिकारी कुठलाही विचार न करता पाकिट मिळालं की त्या पद्धतीने त्या कागदावर सही करतात. मग कुठे 4 रुपयेचा रेट असतो तर कुठे 84 असतो. तर त्याच CPR रुग्णालयामध्येच राजश्री छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय इथे जर 2 रुपये रेट आहे तर पलीकडे 9 रुपये रेट आहे. एकाच जागेत एकाच संस्थेमध्ये अशा रेटचा फरक हा केवळ पैसे खाण्यासाठी केला जातो, याच्याशिवाय दुसरं याला नाव नाही. आणि असं हे प्रत्येक रुग्णालयात चाललेलं आहे. म्हणजे काही ठिकाणी 4 रुपयाने मीटरचा दर दिला तर गुणाकार करताना मात्र तो स्क्वेअर फुटात गेलाय. म्हणजे पैसे जे मंजूर झाले त्याच्या 10 पट पैसे ठेकेदाराला द्यायचा हा प्रयत्न आहे. आणि याच्यासाठी मागच्या वेळेला मी सांगितलं आम्ही तक्रार केलेली आहे. त्याचं लिगल जेवढा भाग असेल तेवढा मुदत आम्ही बघू आणि मग आम्हाला याच्या संदर्भात कोर्टात जाण्याचा पर्याय राहिलेला नाही. कारण हे जे अधिकारी आहेत, मंत्री आहेत, राजकारणी आहेत, या सगळ्यांची याच्यामध्ये मिलीभगत असल्यामुळे सामान्य माणसाला न्याय मिळण्याची शक्यता शून्य आहे. आणि जो खर्च रुग्णांवर व्हायला पाहिजे होता तो या ठेकेदारांच्या बँका भरण्यासाठी केला जातोय. आणि त्यासाठी आम्हाला या सगळ्या गोष्टींना चाप लावावा लागेल आणि त्याच्यासाठी आम्ही तयार. कधी कोर्टात साधारण 30 दिवसाचा मुदत तर लागते. म्हणजे 1 महिना तरी कमीत कमी लागेल. कारण कोर्ट विचारतं बरं तुम्ही आधी तक्रार केलीत का. मागे आपल्या याच्यावर बोलणं झालं, तक्रार केली, काही उत्तर आले नाही, पत्र पाठवून त्यांचं काहीतरी उत्तर आहे, कोर्टात